हा आमचा आहे ना रात्रीचा रूम बरं का. शिवदादा झोपला. हे हा निसर्ग आहे पहा बरे हे मच्छर काही काढतात नाही. हा जो आहे ना सज्जनगड आणि सज्जनगडाने आता जे आमचं साहेबांची आंघोळ चालली. एक मिनिटात मग दाखवतो. ए बघा कसं आहे शॉवर लावून मस्त पैकी. ए डार्लिंग हा शॉवर आहे आणि मस्त पैकी शिवदाची आंघोळ चालली. गरम गरम पाणी. डार्लिंग एकदा स्माइल दे. चला आता मी आंघोळ करून घेतो पटकन जाऊन. A few minutes later. चला मस्तपैकी हॉटेलमधून बाहेर आलो. हे आपलं हॉटेल होतं. इथून जस्ट आता सकाळचं 8:30 वाजले तर आपण आता चेकआउट केलं. आता इथून आपल्याला सज्जनगडला जायचं आहे. ही आपली छकुली आहे का नाही. या चला आता स्टार्ट करतो. बोला गणपती बाप्पा मोरया. चला काही नाही आता निघूया डायरेक्ट आपण सज्जनगडावरती. आता सज्जनगडावरती गेलो ना की तुम्हाला तिथील जो परिसर आहे ना तो दाखवतो. तर काय होतं मला आहे ना जास्त मी अशी गडाविषयी कोणती नाही का कम्प्युटरवरती किंवा याच्यावरती पाहून अशी माहिती नाही घेत किंवा हे गडाव काय आहे त्या गडाव काय. हा जिथं जायचं तिथं निघायचं. डायरेक्ट गडावरती गेल्यावरती परिसर तुम्हाला दाखवतो मी. आहे का नाही. चला ओके. A few moments later. कसा आहे परिसर. एक नंबर परिसर. आता व्हिडिओग्राफर सध्या शिवदादा आहे बरं का. त्यामुळं थोडासा व्हिडिओ व्यवस्थित येईल चांगला येईल याची खात्री आहे आम्हालाही. कसा आहे एक नंबर परिसर आहे का नाही समोर. हा A few moments later. हे आमचा शिवदादांनी काय आलंय सज्जनगडावरती आलोय. पण खालून एका ठिकाणी येताना काय झालं झाड पडलं होतं. झाड रस्त्यावरती पडल्यामुळे ना गाडीवरती आणता येत नव्हती आणि वरून एक गाडी खाली चालली होती. त्यांना खालच्या झाडामुळे खाली जाता येत नव्हतं. ते दादांना म्हटलं की एक काम करा तुम्ही जरी थांबणार नसेल वरती येणार असेल तर मग आम्हाला घेऊन चला. मग ते काय त्यांची ती शेजारी गाडी नाही इकडं अलीकडं. मग त्या गाडीत मी इथपर्यंत आलो आहे. थोडासा पाऊस यायला लागला म्हणून थांबलो आहे. थोडं पावसाची एक पाळी गेली इथून आपण एक काय 10 मिनटावरती गडी वाटतं. म्हणजे 10 मिनटं चाललं की वरती येईल तिथपर्यंत जायचं. तर थोडंसं आपलं आडोशाला थांबलो असं. आता अगं पाऊस यायला लागला इकडं. असं कसं पाऊस फिरला उलटा झाला. पाऊस फिरला. छत्री उघडली पाहिजे. पाऊस फिरला. अरे माझी छकुली. A few moments later. हे आपण इथं सज्जनगडाच्या वरती आलो ना. इथून सुरुवात इथून केली. इथून सुरुवात केल्यानंतर ना हे पहिलेच आहे शहापूर मारुती. चला आता इथून आपण वरती जाऊया. इथून ते आपलं मारुती रायाचं दर्शन घेतलं ना की इथून डायरेक्ट असं चालत वरती. काय नाही 10 मिनटाचा रस्ता आहे. हा शेजारचा परिसर पहा कसला आहे. अरे बापरे एक नंबर खरंच छान अविस्मरणीय असा क्षण. हा नंतर ना हे मसूर मारुती शिवदादांनी दाखवलं आणि तसंच पुढे गेलं ना नंतर ना पुढं आलं इथं चाफळदास मारुती. ही 3 नंबरची मूर्ती.
तरी माझ्याकडे येतो का? चला. कसा आहे पहा आपला परिसर एक नंबर. म्हणजे आपण जे म्हणतो ना गड किल्ल्यांवरती नादच नाही. जायचं ना बावरती आपल्याला. हा का? चला शिवदादाला गड किल्ल्याचं काहीच वाटत नाही चढायचं आहे की नाही. चला. हे नंतर पुढे आलं की माझगाव मारुती. चला हाताला जर गुड्डू हाय किती. फक्त याच्यावरती ना घसरला असं नको चालू. चल 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 हाताला धर. तू माझ्या हाताला धर गुड्डू. चलो चलो चले मित्रवा. नंतर शिंगणगाव खडीचा मारुती. सज्जनगड सुंदरगड अभियान. कचरा बंद प्लास्टिक बंद. आपल्याला श्री समर्थ आणि शिवछत्रपतींबद्दल आदर आहे म्हणून गडावर फिरताना प्लास्टिक कचरा इकडे तिकडे टाकू नये. नंतर इथं आलं तर पुढं उंब्रज मारुती. नंतर तिथंच लगेच उजव्या बाजूला चाफळ प्रताप मारुती. हो छान. हा ना. नंतर पुढे आलं की हे बोरगाव मारुती. हे ना आता आपण नाही का बरंच वरती चालत आलो आणि जर खाली थोडंसं खाली पाहिलं ना तर आपल्याला हा खालचा परिसर पहा. कशी छोटी छोटी घर टुमदार घर दिसत आहेत आपल्याला. वातावरणाचा आपण जे म्हणतो ना की मी नाही का सारखं सारखं वातावरणाविषयी बोलतो पण खरंच जे वातावरण असतं ना हे वातावरण पावसाळ्यातल्या वातावरणात आणि उन्हाळ्यातल्या वातावरणात खूप फरक असतो. चला आपल्याला जायचं. तिथे शेजारीच नाही का हे एक मारुतीचं मंदिर आहे आणि आपल्याला येथून असं वरती जायचं बघा. तो मेन हा दरवाजा तिथं आहे. आता येतो जास्त वेळ थांबण्यापेक्षा पुढे निघूया कारण की हा पाऊस काय असंच येत राहणार आहे. हा मला पण येतो. चल तू चल. काही तर जास्त असं हे नाही आहे. फक्त बघा इथं लिहिलं जे काय असं सूचना आहेत त्या लिहिल्यात. ग्रामपंचायत परळी सज्जनगड असं म्हणजे ज्या ज्या सूचना वगैरे आहेत त्यामध्ये मध्ये लिहिल्यात. त्यानंतर परत पुढे आलं की बघा इथं आता आपला हा एक मारुतीरायाचं दुसरं मंदिर काय मंदिरच म्हणायला लागेल तसं मनपाडळी मारुती. चला तर अजून पुढे गेलं हे आज तर खालचा परिसर असं. बघा इथं ना सज्जनगडाची माहिती दिलेली आहे. 1948 म्हणजे 1948 पासून आतापर्यंत काय असेल ना श्री स्वामी समर्थ. हा नंतर ना परत इथं हे तुम्ही वाचा नाही का तर मी जास्त सांगत नाही. पास वगैरे असं असं आहे. नंतर ना परत पुढं आलं ना हे पारगाव मारुती. चला हे आमचं पाखरू कसं कसं चाललंय बघा. डिशिव हा. ए गुडू थांब भिजू नको गुडू. अगं डार्लिंग भिजू नको ना. हे काय होतं सांगितलं तरी ऐकत नाही. हा का तू माझ्या सोबत चल ना बा म्हणजे तू भिजणार नाही. नंतर नाही तर शिरोळे मारुती. हा आणि हा श्री छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार. त्या द्वारा आपण खालून आलो की हा महाद्वारापाशी येतो आपण. आणि अरे अरे चला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. चला आता अरे वा. चला 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 चल ना. नको कुठे
आणि तिथून पुढे आलो ना आपण की हे श्री समर्थ महाद्वार. हा गुडू, माझं बूट पण भिजला आणि सॉक्स पण भिजले गुडू. हा पहा कसं दिसतंय ढग आहे का. ढग आहे ना खालून वरती येतात. हा हा जो आहे का, हा समोर आहे ना, हा अजिंक्य तारा. डोक्यामध्ये ना हरवलाय अजिंक्य तारा. थोडं पुढं आलं नाहीत ना दोघं परत. आता हे आपलं श्री स्वामी समर्थ महाद्वार. इथून आत आलं ना कसं पहा, कसं भारी दिसतंय यार. इथून आत आलं ना, हे आतमध्ये असं आहे गाभारा, काय गाभारा आहे. त्या गाभाऱ्यामध्ये इकडं पण एक मूर्ती आहे. हे आता इथं काही जी माहिती आहे ना, तुम्ही पॉज करून तुम्ही वाचा. मी हे गडाविषयीची बरीचशी माहिती आहे. चला त्यानंतर ना परत हां चल तू इकडे हाताल चल बाळा, माझ्या डाव्या हाताला जर. हे पहा आपण आलो आहे आता सज्जनगडावरती. श्री रामदास स्वामी संस्थान सज्जनगड. चल गुड्डू. हो चल. अरे बापरे कसं छान. इकडे जाऊया आपण चल. ना आधी ना, आधी आपण चल दर्शन घेऊया आणि दर्शन घेऊन मग फिरू. हो किल्ल्यावरती चढायचं आता आपल्याला. कसं आहे. हा तलाव आहे वरती, गडावरती तलाव. चला चला हे चल दादा. हा थंड प्यायचं का एवढं सकाळ सकाळ. थंड प्यायचंय. गड किल्ल्यांवरती फिरणं म्हणजे चल 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 चल. अरे 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 अरे. हा खेळणं तुला कशाला घ्यायचं गुड्डू इथं. हा आपलं सज्जनगड. हा आता कसं ऊन पडले. हा सज्जनगड आपण दर्शन घेऊया आधी चल. इथं राहायची सोय आहे. इकडे आधी तर इथं दर्शन घेऊया. गडावरती आलो ना की इथे श्रीधर भगवान श्रीधर स्वामींचं चरण पादुका मंदिर आहे. तर आता आपण दर्शन घेतलं तुम्हाला इथून झूम करून दाखवतो. दिसेल की नाही माहीत नाही. ठीक आहे चालेल. श्री समर्थ रामदास स्वामी समाधी मंदिर मुख्य कार्यालय. तसं आपण ना कालच यायला पाहिजे होतं बरं का इकडे. रात्री थोडा उशीर झाला यायला. चल बा पुढे तू हाताल तर. आता त्या पाण्यातून कसं जायचं. तुला पाण्यातून जायचंच नाही. पाण्यातून नाही जायचं आपल्याला. हा ढकलून देतो. बघितलं काय म्हणतो, ढकलून देतो ढकलून. चल इकडनं कडून जायचं आपल्याला. अच्छा अच्छा अच्छा. हे श्री रामदास स्वामी संस्थान महाप्रवेशद्वार. इथून आपण आता आलो ना की हे असं म्हणजे काय तर. एक मिनिट मला पहिलं शूज काढून इथं ठेवू द्या. की इथं हे श्री स्वामी महाराजांचं
दर्शन हे पिण्याचं पाण्याचं आहे आणि हे हा जो आहे का आतला परिसर इथं आपण दर्शन घ्यायचं. चला तिथं हाताने मोबाईल बंद ठेवून आपण दर्शनाला जाऊया. तिथे दर्शन घेऊ पहिलं आणि मग काय असेल ते पाहू, आहे का नाही. चला. A few moments later. हे तिकडं समोर महाप्रसाद गृह आहे. इथं आपण महाराजांचे श्री स्वामी समर्थ रामदास महाराजांचं आहे ना, जे छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांना पलंग वगैरे दिलता, काय दिलता, ती सर्व काय आहे ना त्यांचा म्हणजे नाही का, म्हणजे ती पाणी वगैरे तिचे कशात आणत होते, पाण्यापासून सर्वचे सर्व त्यात आहे तिथं आत ठेवलेलं. त्यासोबत इकडं महाराजांचं समाधी मंदिर आहे. तिथं आत काय इकडं पण आत व्हिडिओ काढण्यात अलाउड नाही आहे आणि इकडं पण नाही आहे, त्यामुळं आतलं मी तुम्हाला काही दाखवू शकत नाही आहे. फक्त जो साईडचा परिसर आहे ना तो तुम्हाला दाखवतो. तो का इकडं आपण आलो ना तर इकडं दाभ्याच्या मारुतीकडे जाण्याचा मार्ग. चला तुम्हाला तिकडं दाखवतो मी. आता जे काय असेल ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. क्षणात पाऊस, क्षणात ऊन. पहा इथं आहे प्रदक्षिणा मार्ग, दशावतार. हा असा परिसर आहे. पाठीमागं मारुती मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे. चला हे शिवदादा इकडे चल. चला इकडं सज्जनगडावरती कसं एकदम पण निरव शांतता आहे बरं का इथं, असं एक नंबर. अरे वा. चला पुढला परिसर तर खूप छान. हे बघा पाखरू कसं चाललंय आमचं. काल कपडे घेतले, जरा मोठी झाली, पण जाऊ द्या, काही होत नाही. 10 वाजले, आता जायला पाहिजे आपल्याला खाली. 10 वाजले 10. हा पाण्याची टाकी. चला इकडे बघ ना कसे पॉइंट आहेत. हे चल चल तुला सांगतो मी. चल कंट्रोल होई ना. कस काय कंट्रोल होई ना. ही पाठीमाग आपण गडाच्या आलो ना की इथं अशी काही त्यांनी नाही का छोटे छोटे पॉइंट काढलेत. अरे बापरे कसलं धरण आहे इकडे. बघ आता हे. अरे वा बघ शिवा किती मोठं धरण आहे. सर आहे का नाही बघ कसं आहे. हे चल इकडे कुठं. चल 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 इकडे ये. चल. हो समुद्र आहे. चल. समुद्र कसा असतो का तेव्हा बाळा मला माहित नाही काय. मी तुला थोडीशी माहिती घेऊन सांगतो. चला. मोर ओरडतात. अरे वा. बोट. कसं आहे वातावरण परिसर सज्जनगड. अरे यार म्हणजे मला माहित नव्हतं की गडावरती असंही काही आहे म्हणून. तुम्ही हा तर मी एक सांगू शकतो व्हिडिओ मात्र तुम्ही पूर्ण पहा. तुम्हाला इथे दिसेल गडावरती काय काय आहे आणि कसं कसं आहे. अरे वा खरंच पाहण्यासारखं आहे बरं का गडावरती. नक्की या आवर्जून या. मी आणि आपण होतो खरंच नाही का रे. आपण काय म्हणतो वेळ नाही असं नाही, पण वेळ काढून ना असं गडावरती वगैरे आलं पाहिजे. हे सौंदर्य तुम्हाला परत कधी पाहायला भेटणार आहे. माणूस काय 400 वर्ष जगत नाहीये. म्हणतात नाही शरीर आपल्याला कोणतरी सांगितलंय की हे भाड्याने मिळालेलं शरीर आहे, त्याचा पुरेपूर आनंद घ्या तुम्ही. ही असं जे आहेत ना ही ठिकाणं वगैरे ही ह्याच वयात तुम्ही पाहू शकता. 70-80 तुम्ही म्हणतात ना त्यावेळेस तुमच्याजवळ पैसा असणार पण तुम्हाला आरोग्य नसणार आहे. त्यावेळेस हे पाहू शकत नाही किंवा शरीर तुम्हाला साथ देणार नाही. तर त्यासाठी हे जे देवाचं धार्मिक ठिकाणी गेलं पाहिजे, फिरलं पाहिजे. तर तुम्ही आत्ता नाही गेलात तर तुम्हाला परत नंतर नाही ते शक्य होणार.
हो खरं ना. चला पहा, तुम्हाला साईडचा परिसर दाखवतो. पहा बघा, हा मला हे समुद्रच वाटत आहे खरं. समुद्र नाही गुड्डे, धरण आहे ते. चल, कसलं आहे रे यार, नाव अविस्मरणीय. मी म्हणतात ना काय, इकडं एवढे दिवस का आलो नाही याचा पश्चाताप करतो यार मी, खरं ना. कसला परिसर आहे यार. नाद 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 नाद, खरंच नाद. व्हिडिओ आहे ना पूर्ण पहा खरोखर, कारण की गडावरती ना आपल्या इकडं नाही आहे, म्हणजे तुम्ही कोणी आलात असेल मला माहीत नाही, पण गडावरती खरोखर पाहण्यासारखं एक. ही साईडची जी घरं आहेत ना ती पहा, म्हणजे असे किती टुमदार दिसतात ते. छोटी छोटी घरं, तिकडून ते धरण आहे. आता हे धरण कोणतं आहे काय, मी आता इथं नेटवर्क नाही आहे, त्यामुळे मी ज्यावेळेस घरी जाईल ना त्यावेळेस पाहून तुम्हाला सांगेल. आता पाऊस पण आला इथं, पहा पुढं चल आपलं, चल लवकर चल. तुम्हाला यात दिसेल का नाही माहीत नाही, पण मी पाहिलं ना आतापर्यंत आपण आकाशात इंद्रधनुष्य पाहिला होता, आता खाली जमिनीवरती इंद्रधनुष्य आहे. बघा इथून असं आहे, बघा असं आहे, इथून असं. असं कमी झाला पण तू गेला अर्षद होता. चला पुढे जाऊया, पुढं इथं वरती गायी आहेत, वरती ये इकडे चल. हा गाय घसरली, चल. हे गडावरती आहे ना. आता इकडे आपलं ते मारुतीरायाचं मंदिर आहे, धाब्याचं मारुती म्हणून. इकडे चाललोय आपण दर्शन घ्यायला. इथून दर्शन घेऊन माघारी निघूया. इकडं परिसर मात्र यार खूप नाद नाद छान. इकडं वचल कुठू. चला आता आज जाऊन दर्शन घेतो. पाहू, तुम्हाला जर दाखवता आलं तर दाखवतो. मारुतीरायाचं मंदिर हे ना, हे आतमध्ये असं मंदिर आहे. सर शिवदादा इकडे आहे ना, बघायचं साईडनं असं आहे. तुम्हाला तो साईडनं असं मंदिर आहे, आणि इथं आपलं ही मारुतीरायाची मूर्ती आहे. ही श्री स्वामी समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापित केलेली आहे. दर्शन घेतलं, तुम्ही पण दर्शन घ्या. आपण जरा बाहेर जाऊया. चला, हे पाखरू. तुम्हाला एक सांगायचं राहिलं, काय आलं, सकाळी आम्ही आलो का त्यावेळेस ना, हे जो रस्ता आहे का बाईकडनं, हा एक रस्ता आहे. इथे मी आपली गुलछडी लावली बघा, ही आहे ना इथं गुलछडी. आणि काय झालं माहिती आहे का, इथे झाड पडले रस्त्यावरती. ते झाड पडल्यामुळे ना वरती येता येत नाही, म्हणून तिथंच गाडी लावली आणि तिथून आम्ही आलो. तिथून असं इथं वरती आलो. हा आहे ना साईडचा परिसर पहा. इकडं वासच रस्ता होता. हा पुढंही एक कोणत्या तरी याच्यावरती जाते, गडावरती वगैरे काहीतरी आहे. मला नक्की एवढं माहीत नाही यार, नाही का. पण लगेच आहे ना, जाता आलं तर जाऊया, नाही तर मग आपलं अजिंक्य तारावरती जाऊया पाठीमागं. सातारा निसर्ग संपन्न परिसर असलेला सातारा जिल्हा. नादखुळा. जो साताऱ्यात जन्माला आलो ना त्याचं भाग्य आहे, पण खरं ना. कसं आहे, हा आपला सज्जनगड. हे आपण इथं दर्शन घेतलं. चला आता इथून पुढे जाऊया. जास्त वेळ थांबायला वेळ पण नाही यार. काय होतं माहिती का, चला इथून वरती जायला बंद केलं बा ते, म्हणून त्यांनी. चला गडावरती, सज्जनगडावरती जर यायचं असेल ना तर मी म्हणतो कमीत कमी 4 ते 5 तास काढूनच, म्हणजे गडावरती बरं का, येणे जाण्याचा रस्ता सोडा, पण 4 ते 5 तास काढून यावं. म्हणजे 4 तासामध्ये पूर्ण गड, महाप्रसाद नाही का, दर्शन वगैरे होईल व्यवस्थित, आणि आरती तीर्थ वगैरे काय असेल ना तसं घेता येईल. पुन्हा एकदा पहा. चला आता. A few moments later. समोर बघा धबधबा कसला एक. अयो घसरलो होतो मी तर. हा पण बघा, आपण तिकडनं गेलो असतो आपली चप्पल इकडेच राहिली असती. म्हणून मी काय बोललेलो, आता जाऊया पुढे. म्हणून
आलतो का नाही इकडे? हा पळा पळा. कसं बघा, पळतोय बघा काय आले. काय? हा डिंक आहे तो. हे पहा इकडे आलं ना, आपण तिकडे दर्शन वगैरे घेऊन आलो आता. त्यानंतर ना इथं बघा, हे डाव्या बाजूला आहे ना, हे इकडं महाप्रसादाचं आहे. आणि हे इथं दर्शन वगैरे घेऊन हा समोरचा परिसर. आणि हे इकडं भक्त निवास आहे. जर तुम्ही आलात कधी तर इथं भक्त निवासमध्ये राहण्याची पण सोय आहे. हिरवं हिरवं पाणी आहे. हा हे बघा, हे असं वाटतं पाण्याचं. जावं पोहायला. हा का, चल काय पण नको करू. पोहायला मला येत नाही, पोहायला शिकायला. स्वच्छ आणि किती स्वच्छ पाणी आहे. हिरवगार आहे पण स्वच्छ आहे. असं वाटतं जावं पोहायला. हा ना, हे समोर भक्त निवास. हे चल इकडे कुठू, चल इकडे चल शिवदादा चल. फक्त तू ना असं ऐकत नाही सांगितलं ना की मग त्यामुळे तू हे करतो. माझं पकड ना. चल हा हा बघा, हे मुख्य कार्यालय आहे. काय असेल ते इथं विचारायचं आणि इथूनच मग आपलं तिथं राहण्याचं बुकिंग करायचं एक प्रकारे. चला मी थोडंसं विचारतो इथं, मग पाहू. A few moments later. तर नाही का जस्ट पाठीमागणं गाड्यावरनं दर्शन वगैरे घेऊन आलो आपण. ते चौकशी पण केली मी की समजा आपल्याला जर नाही का, आपण जर गाड्यावरती आलो आणि जर इथं राहण्याची वेळ आलीच तर काय म्हणजे कसं शुल्क वगैरे काय आहे का किंवा कसं काय. तर मी त्यांना विचारल्यानंतर ते मला म्हटले की येताना फक्त संध्याकाळचे 3:30-4च्या दरम्यान या, की जेणेकरून तुम्हाला तुमचं जे आपण भक्त निवास आहे ना त्यामध्ये राहण्याचं नक्की जा म्हणजे नाही का कन्फर्मेशन मिळेल. तर त्यात विषय असा आहे की ते म्हटले चार्जेस वगैरे काही नाही आहे, फक्त जाताना आपण नाही का देणगी वगैरे देणं गरजेचं आहे. त्याची देणगी द्यायची फक्त आणि राहू शकता इथे येऊन. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की आपण जर तिकडनं आलो, थोडं लवकर आलो, गड वगैरे फिरून संध्याकाळचं दर्शन वगैरे घेऊन संध्याकाळचा प्रसाद वगैरे होईल, सगळं व्यवस्थित होण्यासाठी सकाळचं एक 8-9 वाजता आपलं निघायचं. आणि 8-9 वाजता निघाल्यानंतर ना येते 3-4 वाजेपर्यंत येऊ शकतो आपण. अशा दृष्टीनं इथे यायचं, गड वगैरे फिरायचं, दर्शन घ्यायचं, संध्याकाळचं जेवण वगैरे महाप्रसाद येतं फ्रीमध्ये शिवाय. अशा दृष्टीनं नियोजन करून नेक्स्ट टाईम पुन्हा येऊया विथ फॅमिली. आता काय होतं, माझ्या शिवदाला आणले पण नेक्स्ट टाईम साहिलला वगैरे घेऊन येऊ आपण, आहे का नाही. चला आता दर्शन घेतलं, आता जाऊया खाली. आता तो गडावरती येतानाचा व्हिडिओ काढलाय त्यामुळे जातानाचा शक्यतो एवढा काही काढत नाही. चला आपण आता ना गडावरनं खाली उतरतोय. येताना सर्व दाखवले त्याप्रमाणे आता जास्त काही उतरतानाचा व्हिडिओ काढत नाही. चला. A few moments later. इकडनं चल वाचू, या बाजून चल, उद्या बाजून चल चल असं. चल सकाळी ना इथं मध्ये रस्त्यात नाही का, आता ह्या रस्त्यानं वरती जायचं होतं. येताना एक आम्ही कोणातरी गाडीत बसून आलो. त्यांना म्हणलं वर जाणं असेल चला आम्हाला सोडा. काल ते नेमकं मध्ये एका ठिकाणी झाड पडले, त्यामुळे झाडाच्या खालीच्या बाजूने आमची गाडी आणि ते वरती राहिले होते. ते वरून खाली चालले होते. झाड पाहिल्यावरती ते म्हणले की अरे खाली जायचं नाही, मग एक काम करू वर जातो परत. मी त्यांना म्हटलं थांबा, मग आम्हाला पण येऊ द्या, आम्ही वरती चाललो आहे गडावरती. तर ते म्हटले चला तुम्हाला सोडतो. असं ऊन पडलं एकदम चकाट आणि मग सोडतो म्हणल्यानंतर मग आम्ही त्यांच्या गाडीत बसून वरती आलो. पण आता ते जाताना ते गेले खाली आणि आम्ही आता पायी चाललो आहे. गेलो का आता गुलछडीपाशी जायचं. ह्याच्या आहे गुलछडीची म्हणून सगळी काय गुलछडीपाशी जायचं, गुलछडीत बसायचं आणि अजिंक्य तारावरती जायचं आहे ना बाळा. जर तहान लागलं तर पाणी प्यायला पाहिजे. हा काय झाड लय खाली आहे, चल इथं कायचं झाड उडे. हा हे काय अशी इकडे दरड आहे, त्यामुळे इथून पटपट जायचं बाबा आपलं. चला. पडायला नाही कोणतं आलं, पण दरडीचा भाग आहे ना त्या ठिकाणी, अशा ठिकाणी जास्त थांबायचं नाही, चालायचं आहे का नाही. चला तस पाहू नको. चला आता गाडीपाशी गेलो ना की मग तुम्हाला दाखवतो आपलं गाडी गुलछडी. A few minutes later. कसा आहे रस्ता. त्या रस्त्यानं
आता आपण प्रवास चाललाय आपला. प्रवास असं चालला. कसा प्रवास? चला चला, हे बघा आमचं पाखरं कसं बसलंय. कसा आहे समोरचा परिसर, एक नंबर. बघा लई कडे नको जायला आपण, काय का नाही. मग आता काय झालं? नुसती झाड पडत. हा ना, हा साईडचा परिसर. हा बघा कसा आहे साईडचा परिसर. सकाळपेक्षा आत्ताचं वातावरण मात्र एक नंबर झाले, नाही का नाही. म्हणजे सकाळी तर छान होतं आता तर त्याच्यापेक्षा छान झाले. छान कसं काय झालं? मग किल्ल्यावर गेला सगळ्या शेवटच्याला कसं? कसं आहे एक नंबर. समोर बघा तो अजिंक्य तारा आहे. अजिंक्य तारावरती जायचंय आपल्याला आता.